छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे। गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या कोरटकरच्या तेलंगणामध्ये मुसक्या आवळण्यात आल्याचं कळतंय। प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेत आणि 13 तासांचा प्रवास करून प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणलं जाणार आहे। कोल्हापूरमध्ये आणल्यानंतर कोरटकरची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि उद्या सकाळी त्याला कोर्टामध्ये हजर केले जाईल। प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिर्याल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती। त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे। साधारण 12-13 तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात। रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।